मंडळी, सदानंद करंदीकर, वय 82 वर्ष. आपल्या आयुष्याची संध्याकाळ वृद्धाश्रमात व्यतीत करणारे करंदीकर हे सध्या डोंबिवलीत आपल्या बहिणीकडे राहायला आलेत. त्यांनी काल मंत्रालयातल्या मुख्यमंत्री सहायता कक्षात जाऊन मुख्यमंत्री सहायता निधी आणि पंतप्रधान सहायता निधीसाठी प्रत्येकी 10-10 लाखांची म्हणजे तब्बल 20 लाख रुपयांची मदत दिली. पत्नीच्या निधनानंतर आपल्याला जवळचं कुणी नसल्यानं आयुष्यभराच्या कमाईचा एक हिस्सा हा समाजासाठी देण्याची आपली भावना असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. परत आमचा प्रतिनिधी वेदांत नेपचा रिपोर्ट. माझी मिसेस कॅन्सरने गेली. त्यावेळी मी ते बघितलं, तिचं आजारपण वगैरे आणि लोकांची धावपळ, किती त्याला प्रयत्न करावे लागतात, खर्च कसा असतो. त्या दृष्टीने मग ती नंतर गेल्यानंतर मग असा मला एक विचार आला की आपल्याकडे आहे ते असं लोकांपर्यंत पोचावं. कारण मला आता एकच बहीण आहे, तिचं भरपूर आहे, तिला काय तशी मदतीची गरज नाही आहे. आणि माझे सगळे भावंडवरचे वर गेलेले आहेत आणि मला मुलबाळ नाही आहे काही. तर आपल्या हस्तेच ते झालं तर बरं, या दृष्टीने मी ते केलं.